नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभागाच्या माध्यमातून म्हणजेच की दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला मंजुरी देण्यामध्ये आली असून त्याचसोबत आता पीक विमा रक्कम सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी ही ठरणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुम्ही यासाठी पात्र आहेत की नाही हे देखील आता आपण पुढे पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने वाटप करण्याचा निर्णय आता झाला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता हा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं जर का नाव या यादीमध्ये आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम काही शेतकरी बांधवांना म्हणजेच की हेक्टरी 17,000 रुपये मिळेल, काहींना 25,000 रुपये मिळेल तर काहींना 30-35,000 रुपयापर्यंत सुद्धा या ठिकाणी पीक विमा रक्कम मिळणार आहे। 2022 पासून 2025 पर्यंतचा रखडलेला पूर्ण पीक विमा यामध्ये शेतकरी बांधवांनो आहे। त्यामुळे तुम्ही जर का पीक विमा भरलेला असेल, पीक विम्याचे नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये तर जमा होणार आहेत। त्यासोबत आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता पीक विमा रक्कम सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, यासाठी तुम्ही पात्र आहेत की नाही, तुमच्या खात्यावरती रक्कम केव्हा जमा होणार आहे, आता हे सविस्तरपणे आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तुम्हाला कोणती कामे करायची आहेत त्यासाठी म्हणजेच की तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील। आता हे सविस्तरपणे पुढे मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्याकरिता मोबाईल हातामध्ये धरून आता सविस्तरपणे एक माहिती शेतकरी बांधवांनो जाणून घ्या। तर पहा, आता सर्वात अगोदर हे जाणून घेऊ की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर बघा, आता ज्या शेतकरी बांधवांनी 2022 पासून तर 2024 या 25 पर्यंतचा पूर्ण पीक विमा भरलेला असेल तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम आता या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला असेल, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता भेटलेला असेल, पीएम किसान योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल, नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील, म्हणजेच की नमोचा 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल, जर का तुमच्या खात्यावरती देखील जमा झालेला असेल तर तुम्ही यासाठी खरोखर या ठिकाणी पात्र असणार आहेत। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं पाहिजे शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या। पीक विमा आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे हे तर तुम्हाला समजलं असेल। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे अगोदर समजून घेऊया। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 10 जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे, कोणती कृषी विभागाच्या माध्यमातून व सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहे हे सविस्तरपणे तुम्हाला पुढे आता 1 मिनिटामध्ये सांगणार आहे। त्यापूर्वी नेमके कोणते शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत ते थोडक्यात समजून घ्या। शेतकरी बांधवांनो बघा, फार्मर आयडी कार्ड, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड तुमचं काढून घ्या, जेणेकरून तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहे। त्यानंतर नंबर 2 वरती काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असते आणि तुम्हाला तर माहितीच आहे सरकारी योजनांसाठी ई-केवायसी कितकी म्हणजेच की महत्त्वाची आहे। ज्या देखील शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुम्हाला एक माहिती मी आता सविस्तर सांगत आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल तर अशा शेतकरी बांधवांनी त्यांची ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी काही अडचण निर्माण होणार नाही। नमोचा 9वा हप्ता जर का तुम्हाला सुरक्षितपणे तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेली कामे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे पूर्ण करावी लागणार आहेत। त्यामधलं पहिलं काम म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड, दुसरं काम म्हणजेच की ई-केवायसी, त्यानंतर तिसरं काम म्हणजेच की
शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खात्याशी आधार लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या देखील शेतकरी बांधवांचं बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर असे शेतकरी बांधव सुद्धा यामधून अपात्र होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अपात्र ना होण्यासाठी तुम्हाला म्हणजेच की KYC पूर्ण करायचे आहे, फार्मर ID कार्ड काढायचं आहे आणि तुमचं आधार बँक खात्याशी सुद्धा या ठिकाणी लिंक करायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही 3 कामे तुम्हाला करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला नमोचा 9वा हप्ता काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होईल. त्याचसोबत पीक विमा रक्कम देखील तुमच्या हेक्टरी प्रमाणे शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, दर शेतकरी बांधवांना वेगवेगळी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. वेगवेगळी रक्कम का मिळणार आहे पीक विम्याची हे देखील मी तुम्हाला सांगतो. कारण की अनेक शेतकरी बांधवांची जमीन थोडी असते, काही शेतकरी बांधवांची जास्त जमीन असते, काही शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं असतं. त्याप्रमाणे तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला पीक विमा रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे. हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. आता हे समजून घेऊ की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आता लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लक्ष देऊन पहा. तर चला आता सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. तर पहा, आता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची 2021 पासून तर 2025 पर्यंतची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती जिल्हा आहे बीड. बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून DBTच्या अंतर्गत आता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू होत आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 3 वरती जिल्हा आहे जळगाव. जळगाव मधील जर शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 4 वरती जिल्हा आहे जालना. जालना मधील जर शेतकरी असाल, जालना मधील रहिवासी असाल, तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे. जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो. त्यानंतर 5वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गडचिरोली. गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तर आता तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर यवतमाळ. यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर. चंद्रपूर मधील जर शेतकरी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो PM हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, PMचा हप्ता जमा झालेला आहे, आता पीक विमा व नमोची प्रतीक्षा लागली असेल, तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.